यानंतर ज्यांची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहात असे ज्या माणसाला समाजात अधिष्ठान प्राप्त झालेलं असतं त्या समाजामध्ये बोलल्याच्या नंतर त्या विचारांची त्या मताची सर्वजण दखल घेत असतात. विधिमंडळातील एकमेव आमदार माननीय नेतेजी राणेसाहेब आहेत की ज्यांनी मराठा आरक्षणाविषयी उघड भूमिका मांडण्याचं काम केलेलं आहे. आणि मराठा आरक्षणाविषयी भूमिका मांडत असताना मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, पण मराठा समाजाला आरक्षण मिळत असताना इतर कोणत्याही जातीवर अन्याय होता कामा नये ही सुद्धा भूमिका त्यांनी वेळोवेळी मांडलेली आहे. म्हणून बहुजनांचा विकास झाला पाहिजे, मराठ्यांचा विकास झाला पाहिजे हीच भूमिका त्यांच्या विचारातून आपल्याला नेहमी प्रगट झालेली दिसते. म्हणून म्हणावंसं वाटतं की आम्हाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढणार आहे. लढेंगे तब तक जब तक जीत हमारी ना होगी, लढेंगे तब तक जब तक जीत हमारी ना होगी, और जीतेंगे भी ऐसा जो हार किसी की ना होगी, और जीतेंगे भी ऐसा जो हार किसी की ना होगी. माननीय आमदार नितेशजी राणेसाहेबांना मी विनंती करतो की त्यांनी सखोल मार्गदर्शन करावं. माननीय आमदार नितेशजी राणेसाहेब. मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढा या विषयावर व्याख्यानाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विचार मंचावर उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे मित्र सन्मान्य विनोद पाटीलजी, स्वागत अध्यक्ष सन्मान्य किशोर शितोळेजी, सन्मान्य ॲडव्होकेट के जी भोसलेजी, सन्मान्य ॲडव्होकेट वी डी सोळंकेजी, सन्मान्य अभिजित देशमुखजी, सन्मान्य सचिन पवारजी, सन्मान्य सागर पाटील, सन्मान्य चव्हाण मॅडम, सन्मान्य अशोक पाटील मुळेजी, सन्मान्य जिरपेजी, सन्मान्य ॲडव्होकेट स्वाती नखाते, सन्मान्य ॲडव्होकेट सुवर्णताई मोहिते, कार्यक्रमाचे आयोजक सन्मान्य विकास ठाले पाटील आणि त्याचे सर्व सहकारी, उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, समोर उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनींनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो आणि आमचे पत्रकार मित्र, मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढा या विषयाच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी माझे विचार आपल्या समोर मांडण्यासाठी इथे उभा आहे. आयोजकांनी जेव्हा मला या कार्यक्रमासाठी संपर्क साधला आणि संपूर्ण कार्यक्रमाची माहिती दिली, कार्यक्रमाची आमंत्रण पत्रिका मला व्हॉट्सअपवर पाठवली आणि कार्यक्रमाचे जे काही निमंत्रक आहेत त्यांची जी काही नावं आहेत, कोण ॲडव्होकेट आहेत, कोण कायदे तज्ञ आहेत, कायद्यामध्ये जाणकार असणाऱ्या सगळ्या व्यक्ती या विचार मंचावर उपस्थित आहेत. आणि त्याच्यानंतर शेवटची भाषण माझं ठेवलेलं आहे. आता एका बाजूला सगळे कायदे तज्ञ, कायद्याला ओळखणारे सगळे तज्ञ एका बाजूला कायदे तज्ञ, आणि दुसऱ्या बाजूला शेवटचं भाषण कोणाचं, जो कायदा तोडण्यामध्ये तज्ञ आहे त्याचं शेवटचं. म्हणजे हे काही लिंक लागण्याचा विषयच नाही.
म्हणजे आज भाषणावर कुठलीही केस झाली तर आज मी सुखरूप आहे एवढे मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो. सगळे वकील आणि ऍडव्होकेट स्टेजवर आहेत. केस ठोकून ठोकून पण कोण ठोकणार, याच्यातलं कोणतरी मदत करतील. म्हणून त्याचा आज काही चिंता नाही, मागे पुढे बघण्याचा पण विषय नाही. पण हा जो काय विषय आहे आणि आता ज्यांची भाषणं ऐकली, आमचे विनोद पाटील बोलले, त्याच्या अगोदर आमचे ऍडव्होकेट भोसलेजी बोलले, आमचे स्वागत अध्यक्षही बोलले. सगळ्या लोकांनी या मराठा आरक्षण या सगळ्याच विषयाबद्दल न्यायालयामध्ये काय चित्र आहे, न्यायालयामध्ये आपण कसे लढतोय, या सगळ्याबद्दल आपल्याला काही माहिती आणि दिलेली आहे. सगळी माहिती दिलेली म्हणजे कोण थांबवतोय, कशाला थांबवतोय, कुठे आपण अडकलोय. सर्वात अगोदर जेव्हा जे आयोजक मध्ये व्यक्ती, जेव्हा आपला एक तरुण मित्र बोलत होता, त्यांनी सांगितलं की ह्या कार्यक्रमाचं उद्दिष्ट काय आहे, की येणारे काही आपण सगळे जण जे आहोत, की आम्ही सगळे जे महाराष्ट्रात मराठा तरुण आहोत, त्यांना आज समजलं पाहिजे की पुढे करायचं काय. आणि त्यामुळे आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला, की नेमकं पुढची दिशा काय आणि मराठा आरक्षणाचं नेमकं होणार काय आणि आम्ही काय करायचं त्याच्यात. आता साधारण हे सगळे तज्ञ व्यासपीठ या विचार मंचावर उपस्थित आहे. आपल्यापेक्षा दुप्पट ज्ञान या सगळ्या लोकांना आहे. माहितीच्या लोकांनी किंवा ज्येष्ठ लोकांनी सांगितलं, जिथे ज्ञान नाहीये तिथे वाजवत बसायचं नाही. आता ह्यांना माहितीये की न्यायालयीन लढा कसा लढायचा, डावपेच कसे करायचे, दावे प्रतिदावे कसे करायचे, हे आपल्या सगळ्यांपेक्षा ह्या लोकांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. मग या सगळ्या चित्रामध्ये आपला रोल काय, की आपली भूमिका काय, हेही सगळ्या गुणांनी आपण लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. किंवा मी ज्या दृष्टिकोनातून बघतोय, किंवा हे सगळेजण आपल्या वतीने जेव्हा न्यायालयामध्ये लढत असतात, तेव्हा मी नेमकं काय करतो हे ह्याच्यावरून आपण लोकांनी अंदाज घ्यावा. हेही गोष्टी मी आपल्या विचारातून ठेवण्याचा प्रयत्न करणार. उदाहरण आमचे विनोद पाटील जी माझे मित्र आहेत, निस्वार्थी पद्धतीने आपल्यासाठी, आपल्या समाजासाठी हा व्यक्ती लढतोय. जे जे काही वकील हे उभे करतात, मग हरीश साळवेजी असतील किंवा कोणी, आता हरीश साळवेजी एकदा उभा स्टँडिंग साठी किंवा कोर्टामध्ये उभं राहण्यासाठी जेवढं घेतात, तेवढं कदाचित आपला प्रत्येकाची वार्षिक खर्च पण नसेल तेवढा तो माणूस घेतो. पण हा व्यक्ती आपल्यासाठी हरीश साळवेंना संपर्क साधतो, हात जोडतो आणि सांगतो की साहेब, तुम्ही आमच्या मराठा आरक्षण या लढाईमध्ये तुम्ही सामील व्हा, आमच्यासाठी हा लढाई लढा. मग आपण लोकांनी काय केलं पाहिजे, जसं ह्यांनी उल्लेख केला की जेव्हा मला कळलं की बाबा मराठा आरक्षण हा केस अशी केस लढतायत आणि त्याच्यामध्ये विनोद पाटील अशा पद्धतीने आपली बाजू लढतायत, त्याच्या अगोदर आमची ओळख नव्हती एक दुसऱ्याची. मी त्यांचा नंबर काढला, बाबा कोण आहेत, कुठे आहेत, त्यांचा नंबर भेटेल का, सापडला. त्यांना फोन केला, त्यांना सांगितलं की विनोद पाटीलजी असं ऐकलंय तुम्ही हे लढतात, आमची समाजाची बाजू लढतात, तुम्हाला एवढ्यासाठी फोन केलाय की मी तुमच्या बरोबर आहे, तुम्ही एकटे नाही आहात. फोन केलेला आहे, बाकी काय नाही. तुम्ही लढताय, तुम्हीच कसे लढताय. आता हा लढायला लागला तो माझं दुकान बंद केलंय असं जगासाठी फोन नाही केलं. कारण बहुतेक लोक त्यासाठीच त्यांच्याकडून टपून बसले असते. त्याला सगळ्यात विनोद पाटील घेऊन जाईल तर माझ्यासाठी काय राहणार. आपल्या मराठ्यांची खासियत आहे ना, स्पेशालिटी आहे, आपला ब्रँडच वेगळा आहे. आता दारूचा उल्लेख केला म्हणून ब्रँड बोलतोय, आपला ब्रँडच वेगळा आहे, आपल्याला चढतेच वेगळ्या पद्धतीने. तर हा पुढे जातो कसा आहे, कोण आहे विनोद पाटील, थांब त्याची सगळी माहिती आडवी तिडवी काढ, व्हॉट्सअपवर पाठव आणि मार त्याला. त्याच्या दुसऱ्या दिवशी तो घराच्याच बाहेर निघाला नाही पाहिजे एवढी व्हॉट्सअपवर बदनामी करते ती. आडवे तिडवे फोटो काय टाका, काय नवीन माहिती टाका आणि ओळखीच्याच लोकांनी पसरत बसा, कारण घरी बसल्या दुसरा काय काम नाही ना. म्हणून हे करा, ह्या गोष्टी आपण लोकांनी थांबवल्या पाहिजे.
एक आपल्यासाठी अगर व्यक्ती लढत असेल, निस्वार्थी पद्धतीने लढत असेल, तर समाज बांधव म्हणून, आपला एक भाऊ म्हणून आपण त्यांच्या मागे उभं राहणं हे आपल्या लोकांना करायचं, हे आपण लोकांनी लक्षात घेतलं. आपली भूमिका असली पाहिजे. त्याला प्रश्न विचारू नका, तू कोण आहेस विचारू नका. तू माझ्यासाठी लढतोयस ना, तू माझ्यासाठी आज खर्च करतोय, तिथे जातोय, दिल्लीला जातोय, हरीश साळवेंच्या पाया पडतोय, तू माझ्यासाठी सगळं काय, तू फक्त लढत राहा, मी तुझ्या मागे खंबीर पद्धतीने उभा आहे, हे सांगण्याचं काम आपण प्रत्येकाने खरं म्हणतो. हे आपल्या लोकांचं काम. कारण शेवटी आमच्या सगळ्या लोकांचं काय हो आपल्याकडून घेणं, काय आपल्या लोकांना काय वेगळं आपल्याकडून मागणं आहे. आमच्या सगळ्या लोकांचं एकदम स्पष्ट आहे. विनोद पाटील जी असतील किंवा अन्य सगळे सदस्य जे बसते, त्या मराठा जिथे विषय आला, मराठा समाज तिथे विषय आला, तिथे आम्ही सगळे जाऊन तिथे उभं राहतो आणि सांगतो, बोला बोला पुढचं काय, हे एकटे नाहीये, पुढचं काय. हा, ही आमची भूमिका. आम्ही आर पार काय बघत नाही. डोळ्याला पट्टी लावायची आणि मराठा समाज जिथे चाललाय तिथे पळत चालायचं, तेवढंच आपल्या लोकांचं काम आहे. आणि तेच आपण लोकांनी केलं आणि तेच अजूनपर्यंत आम्ही लोक करत आलेलो. मी तर अजून स्पष्ट माझी भूमिका असतात. जिथे मराठा समाज असेल किंवा मराठा समाजाची कुठलीही व्यक्ती तिथे असेल, तर मी काय मागे पुढे बघत नाही, डायरेक्ट संपर्क साधतो आणि सांगतो, एकटे नाही, मी तुमच्या बरोबर आहे, चिंता करू नका, चिंता करू नका. आणि साधारण असतं तरी चित्र आहे की आपण बाजूला उभं राहिल्यावर समोर कोण टिकत नाही. म्हणून आपल्याला आपल्या स्वतःवर आत्मविश्वास आहे, म्हणून त्याची काय चिंता. ती आपली जी बहीण होती विदर्भाची, सृष्टी देवटे, तिची केस मला कळली. तिची केस कळली. कोणीतरी मला ट्विटरवर टाईप केला का दादा मदत करायला. मी फोन शोधला, तिला, तिच्या बहिणीला, लहान बहिणीला फोन केला, बरोबर काय झालं, काय कुठे अडतंय. तर तिने सगळ्या गोष्टी मला सांगितल्या का दादा असा असा विषय होतोय, पोलीस अशा अशा पद्धतीने त्रास देत आहेत, SP अशा अशा गोष्टी करतायत, आता ताईला कोर्टात टाकलेला आहे, म्हणजे अरेस्ट केलेला आहे. आणि आमच्या वकिलाचा हा नंबर आहे, तिचा फोन ठेवला, वकिलाला फोन लावला की बोला तुमचं आपलं काय आहे, आपल्या ह्या बाहेर येतील का 2-3 दिवसावर. साहेब येतील, फक्त पोलिसांची जरा जो काय रोल आहे भूमिका तो प्रश्नचिन्ह आहे. फोन ठेवला, SP ला फोन लावला, मला साहेब काय चाललंय, अशा अशा व्यक्तीला तुम्ही अरेस्ट केलेला आहे, असे असे विषय आहे, तुम्हाला वाटत असेल ती एकटी आहे, ती एकटी नाही आहे, मी तिच्या वतीने तुम्हाला फोन केलेला आहे, तुम्ही जे काय करतात ते आम्हाला समजतंय, तुम्ही जास्त त्रास दिलात तर जे काय करायचं तुमच्या अधिवेशनामध्ये करीन हे सांगून त्याला फोन ठेवला. वकिलांनी मला सांगितलं की साहेब हे लोक आम्हाला पेपर देत नाहीत. SP ला सांगितलं की पुढच्या 2 तासामध्ये अगर तुम्ही पेपर दिलेत नाही वकिलाला, ॲडव्होकेटला, तर मला जे काय करायचे ते करीन, मग त्याची जबाबदार मी नाही. अर्धा तासामध्ये त्या वकिलाच्या हातामध्ये पेपर होते. शेवटी ह्या गोष्टी तुम्ही लोकांनी शिकल्या पाहिजे, आपण लोकांनी केल्या पाहिजे. की काय करायचं, काय केलं पाहिजे, ह्या काही गोष्टी आपल्याला कळत नाही. पळतो आपण कोणाच्या पण मागे, पळतो आपण काही गोष्टी करत बसतो, आपल्याच लोकांच्यावर टीका करत बसतो, हात आपला नाहीये, हा असा आहे, हा तसा आहे. बाहेरचे राहिले तसेच, आपली खाट टाकणारे राहिले बाजूला, आपलेच लोक भेटतात आपल्याला, दुसरं कोण भेटत नाही. आणि मग आपल्याच लोकांना टार्गेट करायचं आणि मग आपल्या लोकांना गोष्टी करायच्या. अहो समोरचे लोक काय करतात, कसे वागतात, कसे आपली खर्चीकरण करतात, ह्या गोष्टी अजूनपर्यंत आपण लोकांना दिसत नाही. अहो मुंबईच्या मराठा मोर्चाच्या निमित्ताने ज्या ज्या काही गोष्टी घडल्या आपल्याला दिसल्या, जे जे काय मोर्चा संपल्यानंतर स्टेजच्या नंतर काय घडलं हे आपल्या टीव्हीवर बघितलं. मी होतो तिथे शेवटपर्यंत. भाषण झालं, आमच्या ताई पण होत्या. भाषण झाल्यावर आम्ही निघणार होतो तोपर्यंत काही लोक, काही आमचे तरुण बोलले की साहेब आम्हाला काही प्रश्न विचारायचे, तुम्ही आम्हाला उत्तर द्या. माझ्या बाजूला तेव्हा 1-2 दुसरे नेते मंडळी होते, मागे बरेपर्यंत कुठे गेले हे मला दिसलं नाही. पण मी बोललो पोलिसांना का साहेब मी शेवटपर्यंत जाणार नाही, माझे समाज बांधव आहेत, जे प्रश्न त्यांना सोडवायचे, जे प्रश्न ऐकायचे मी त्यांना शेवट
कोणाकडून पळू, माझ्याच लोकांकडून पळू, म्हणून शेवटपर्यंत उभा राहिलो आणि मुख्यमंत्र्यांकडे घेऊन गेलो आणि त्यांना जे पाहिजे ते करून दिलं. कारण शेवटी आपण कोणाशी पळतोय, कोणाला आपण खोटं बोलतोय, ह्याही गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे. ज्या काही गोष्टी घडल्या आपण कोणाच्याही मागे समर्थन द्यायला जातो. मग ह्या गोष्टी करत असताना जेव्हा आपल्या मागे निस्वार्थी उभं राहणारे जे लोक आहेत त्यांना बाजूला करून असे लोक जे नेहमी आपल्या समाजाला वापर करतात, समाजाचा उपयोग करून घेतात, त्या लोकांबद्दल आपण कधी काय विचारणार नाही, त्यांना कधी काय प्रश्न विचारणार नाही. त्या फक्त आपण तरी वापर करावा आणि आमच्या समाजाने वाहत जाणं हेच आपलं एक कलमी कार्यक्रम आहे का? आता तुम्ही सांगा, मुंबईचा मोर्चा झाला, त्या गडकरीचं प्रकरण झालं, जे काय झालं तिकडे पुण्यामध्ये, त्या गडकरीच्या प्रकरणानंतर जे काय मराठी कलाकार बाहेर निघाले, जे काय 4-5 टकली निघाले तेव्हा, आणि ते काय त्या बालगंधर्वाच्या समोर बोंबाबोंब करायला लागले का हे चुकीचं आहे, हे बरोबर नाही, हे अटक करा, नितेश राणेंना अटक करा, त्या 4 मुलांना अटक करा. तुम्ही गडकरी ह्यांच्या पुतळा झाल्यानंतर, त्या घटनेनंतर तुम्ही बाहेर निघत असाल, तर मग मुंबईच्या मराठा मोर्चामध्ये तुम्ही का दिसला नाही? कुठे होते ते पुष्कर श्रोत्री, तो जितेंद्र जोशी, कुठे होते ते लोक? कुठे होते? तुम्ही आम्हाला जातीवादी बोलता, तुम्ही बोलता की हे फक्त मराठा समाजासाठी पळतात, धावपळ करतात. मग तुम्ही अगर तुमच्या समाजासाठी उभं राहत असाल, मग आम्ही आमच्या समाजासाठी का उभं राहायचं नाही, हा प्रश्न आजच्या प्रसंगी विचार. तुम्हाला त्या बालगंधर्वाच्या टायमाला तुम्ही सगळे जमा झालात, तिथे बोंबलत होतात. ज्या मुंबईमध्ये एवढ्या लाखोच्या संख्येने मराठे निघाले, ज्या शिवरायांच्या नावाने तुमचे चित्रपट तुम्ही चालवता, ते गड किल्ल्यांच्या वर चित्रपट काय काढतात, महाराजांच्या वर चित्रपट काय काढतात, ज्या महाराजांना मानणारा मराठा समाज ज्या तुमच्या मुंबईमध्ये लाखोच्या संख्येने बाहेर निघत होता, तेव्हा हे कलाकार मित्र कुठे होते? हा प्रश्न खरं म्हटलं तर तुम्ही त्याला विचारलं पाहिजे. आणि मग ह्यांचे सगळ्यांचे पिक्चर पुढे चालून द्यायचे का, हा पण प्रश्न तुम्ही एक दुसऱ्याला विचारलं पाहिजे. हे अगर आमचा वापर करत असतील, अगर हे स्वतः जातीवादी होत असतील, तर मग आम्ही ह्यांना समर्थन आणि ताकद किंवा मोठे करायचे का पुढे जाऊन, हेही मराठा समाजाने विचार केला पाहिजे. कारण का आमच्या समाजाला तुम्ही वजा करावं कुठल्याही क्षेत्रामध्ये. महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा असलेला मराठा समाज आहे, सर्वात प्रामाणिक असलेला मराठा समाज आहे. एकदा मराठा समाजाने प्रेम विश्वास टाकला तर मराठा समाज कधीही पाऊल मागे टाकत नाही, असा ओळख असणारा आमचा मराठा समाज. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्हाला मराठा समाजाच्या माध्यमातून दिले, तुमचे चित्रपट असतील, तुमचे आंदोलन असतील, तुम्ही सांगा मुंबईमध्ये मराठा मोर्चा झाला, मुंबई मध्ये एका काळी ठाकरेंची ओळखायची आपण, कुठे गेले ते रामश्याम? का नाही आले बाहेर टीका लावून? का नाही उचलले आमच्या शिवरायांचे भगवे? नेहमी आमच्या भगव्यांवर स्वतःचे बंगले उभे करता, पण जेव्हा आमचा मराठा समाज मुंबईमध्ये आला तेव्हा कुठे होते हो हे दोघं? कुठच्या झाडीच्या मागे चालू होतं? हे प्रश्न विचारायचे नाही. या सगळ्या गोष्टी मूठ घेऊन गप्प बसायचं? तुम्ही जेव्हा सगळ्या जातीवातीसाठी बोलता, स्वतःच्या जातीसाठी उभा राहता, स्वतःच्या जातीच्या कुठल्याही व्यक्तीवर अगर कोणीही आरोप केला तर लगेच बाहेर येऊन लगेच पत्रकार परिषद देणार आणि ठाकरी भाषेमध्ये लगेच त्याच्यावर टीका करणार. मग तुमची ठाकरी भाषा जेव्हा आमच्या मराठा मुलांवर किंवा समाजावर अन्याय होते तेव्हा ठाकरी भाषा का निघत नाही, हा प्रश्न खरं म्हटलं तर विचारला पाहिजे. जेव्हा आमच्या त्या सृष्टी देवटे ताईला तिला जेव्हा त्रास केलेला, तिला जेव्हा अटक केलेलं, तेव्हा का गेला नाही उद्धव ठाकरेचा फोन की तिला लगेच 2 तासामध्ये बाहेर काढा? सांगा मला, का गेला नाही? फक्त ह्यांच्या बाबा पुरंदरेला काय हात लावला का? असे
मध्ये वाटतं कुठलं तरी बाबा पुरंदरेंचा 95 काय तरी होता, आता 95 पण असे लोक म्हणजे मोठी पण ठीक आहे, 100 वर्ष जगून दे. आपल्याला संस्कार दिलेला मराठा समाजाला, आपण चुकीचं नाही बोलायचं कोणाला. पण विचार करा, त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ह्यांच्यातलाच एक कोणतरी टाकला, आता त्याचं नाव पण आठवत नाही, बोलतात की अगर आमच्या बाबा पुरंदरेंना संरक्षण का लागतं महाराष्ट्रामध्ये हेच आम्हाला कळत नाही. काय ना ह्यांना संरक्षण का लागतं, मग फिरवा एकटे. आम्ही बोलतोय का संरक्षण द्या, फिरवा तरी एकटे. किती आरत्या उतरू हे दिसेल तुम्हाला. अहो इतिहास खोटा लिहिल्यानंतर काय होतं, संरक्षण घ्यायलाच लागतं, दुसरा पर्याय काय. कुठे शिवाजी पार्कला महाराष्ट्र भूषण देणार होते, त्या राज्यपालांच्या घरी एकदा 4 चौकटीमध्ये घेतला आणि विषय संपला. त्यांना माहिती आहे शिवाजी पार्कला काय झालं. म्हणून माझं बोलणं फक्त एवढंच एक समजून घ्या की आपल्यावर टीका करणारे की आपले कोण आणि आपले आपले विरोधक कोण हे तुम्ही लोकांनी ओळखलं पाहिजे. विनोद पाटील असतील, हे सगळे जे काय तुमच्या व्यासपीठा विचार मंचावर उपस्थित असलेले जे लोक आहेत ना, ते आपले आहेत. त्यांच्यासाठी लढाल तर खरा मताचा समाज तुम्हाला. जे लोक आतापर्यंत आपला वापर करत आलेले, जे फक्त त्यांच्या आंदोलनं भरायची, त्याने फक्त पिक्चर चित्रपट मोठे करायचे, त्यासाठी मराठा समाज लागतो. ह्या लोकांच्या मागे ह्या पुढे उभं राहायचं का, ह्या गोष्टीबद्दल आपण विचार केला पाहिजे. अहो शिवसेनेचं एक आंदोलन, मी ओपन चॅलेंज देतो त्या उद्धव ठाकरे, एक आंदोलन शिवसेनेचं, एक आंदोलन शिवसेनेचं, त्यांच्या शिवसेनेतले सगळ्या मराठ्यांना बाजूला काढा आणि एक आंदोलन करून दाखवा, मी काही हरेल. मी चॅलेंज देतो, तर एक गाडी फोडून दाखवा, मी काही हरेल. काही शेवटी आपला वापर एवढा वर्षानुवर्ष करतायत आणि आपण जेव्हा त्यांना सांगतोय का बाबा आता तुमचा आम्हाला देण्याची वेळ आली आहे, आमच्यासाठी काहीतरी करा, तेव्हा आपल्या समोर पण येत नाही, ते लक्षात ठेवा. आपल्यासाठी पण उभं राहत नाही, ते लक्षात ठेवा. अहो किती शिवसेनेच्या आमदारांनी किंवा खासदारांनी केंद्र सरकारकडे असेल किंवा राज्य सरकारकडे मराठा आरक्षणासाठी हा विषय लावून धरलाय, सांगा तुम्ही मला. किती शिवसेनेच्या आमदाराबद्दल ऐकलं तरी आहे का तुम्ही? ऐकलं तरी आहे? फक्त शिवजयंती आली तर आम्ही तिथीप्रमाणे करणार, मग आमचा भगवा आमचा जो सगळे भगवानच्या खाती. अरे तुझा भगवान नाही रे बाबा, तो आमच्या महाराजांचा आहे. हे सांगण्यासाठी आपण लोक सज्ज झालो पाहिजे. कारण का आरक्षण मिळणार तुम्ही मागतात, आरक्षणचा लढा आपला सुरू आहे, पण आपण भविष्याकडे कसं पाहतोय हेही फार गरजेचं आहे. आपण पिढी म्हणून कसे जगतोय हे फार गरजेचं आहे बांधवांनो, हे लक्षात ठेवा. आपला अगर वर्षानुवर्ष पिढ्यानपिढी अगर वापर होत असेल आणि त्याबद्दल अगर आपण मुठ घेऊन गप्प बसत असाल तर तुम्ही खऱ्या अर्थाने शिवरायांचे मावळे आहात का, हा स्वतःला तुम्ही पहिला प्रश्न विचारला पाहिजे. मग ह्यांच्या मागे फिरा, मग ह्यांना पण सगळे गोष्टी करा. अहो आपल्याच लोकांना आपण प्रश्न विचारतो, आपल्याच लोकांना आपले पाय खेचतो आणि जे लोक वर्षानुवर्ष आपला वापर करतात, स्वतः आपल्या खांद्यावर उभं राहून वरती जातात आणि आपण जेव्हा त्यांच्याकडून सांगतो का आता आम्हाला काहीतरी द्या, तेव्हा जेव्हा आपल्या हातावर थुकून जातात, त्या लोकांच्या मागे अगर तुम्ही फिरत असाल तर आपल्याला आरक्षणाचा पण फायदा होणार आहे का, हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे. खरं म्हटलं शेवटी ही आपल्या सगळ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. आपली पुढची पिढी कशी उभी राहणार याबद्दल विचार करा. नुसतं आपल्याला या वेड्या बगळांसाठी ह्यांच्या मागे फिरायचं असेल तर मग का लढतायत हे विनोद पाटील, का लढतायत आमचे राणे साहेब, का लढतायत ह्या मराठ्यांचे अन्य नेते? ताकि आमचा समाज घडला पाहिजे, उभा राहायला पाहिजे, त्याच्याही पेक्षा स्वाभिमानाने जगला पाहिजे, यासाठी हे सगळे लढतायत. पण या सगळ्या गोष्टी तुम्ही विचार करतात का, हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. तुम्ही कसे विचार करतात, तुम्ही या गोष्टीकडे कसे पाहतात, ह्याही बाबतीमध्ये तुम्ही विचार केला पाहिजे. नाहीतर असंख्य केस लढल्या जातील, न्यायालयीन लढा
आणि आरक्षण मिळाल्यानंतर पण आपली अवस्था अशीच असणार, हे गोष्टीबद्दल विचार काही बदलणार नाही, तसे ते तसेच आपण असू. पण मी तुम्हाला एक सांग, जे काय आपल्या मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे, मला अभिमान आहे की मराठा आरक्षण जे इतिहासामध्ये एकमेव ज्यांनी दिलं त्या सन्मान्य राणे साहेबांचे मी मुलगा आहे, या बाबतीमध्ये मला सार्थ अभिमान आहे. पण त्याच्यामुळे माझं कर्तव्य आणि माझी जबाबदारी पण तेवढी वाढलेली आहे. मी तुम्हाला विश्वास देतो. सर्वात प्रथम मी आता आपल्या अगोदरचे जे काही वक्ते बोलत होते, मी विनोद पाटीलजींना एवढंच सांगितलं की मराठा समाजाने सर्वात पहिलं रडणं हे कमी केलं पाहिजे, बंद केलं. सर्वात ठीक आहे, जे काय झालं त्या झालं, विसरून जा. आता आहोत आम्ही आमच्यासारखे लोक तुमच्या मागे. तुमचं संरक्षण असेल, तुमचं भविष्य असेल, जी काय ताकद तुमच्या मागे लावायची ही सगळीची सगळी ताकद उभी करण्याची क्षमता ही आमच्या प्रत्येकामध्ये, एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने मी तुम्हाला देतो. काही चिंता करायची गरज नाही. येऊन दे समोर, किती केतन तिरोडकर यायचे ते येऊन, मला पण पाहायचे किती यायचे, मला पण बघायचं. तो राहतो का मी राहतो हेही मला बघायचं. शेवटी आमचा ध्येय स्पष्ट आहे. आमच्या मागे तुमच्या सगळ्यांचा विश्वास असेल तर आम्हा लोकांना या गोष्टीची चिंता नाही. आम्हा लोकांना गोष्टी शेवटी आम्हाला एक गोष्ट स्पष्ट माहिती आहे की मराठा आरक्षण आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये मिळवायचं आहे, म्हणजे मिळवायचं आहे हे आम्हा लोकांना माहिती. दुसरा काही विषय माहित नाही. जेव्हा मुंबईमध्ये मीटिंग झाली, मोर्चेकरी जेव्हा ग्राउंडमध्ये होते, तेव्हा आम्ही विधानसभेमध्ये आमची बैठक झाली. माननीय मुख्यमंत्री होते, चंद्रकांत दादा पाटील साहेब होते, अजित दादा होते, राणे साहेब होते, सर्व पक्षाचे नेते होते, सर्व पक्षीय आमदार पण होते. सगळे एकत्र सगळे बसलेले. त्या 6-7 आमच्या त्या बहिणी पण तिकडे उपस्थित होत्या. त्यांनी सगळे विषय त्यांच्या समोर मांडले, मागण्या मान्य केल्या, प्रत्येक विषयावर चर्चा झाली. सन्मान्य राणे साहेब असतील आणि सगळ्या जणांनी एकच सांगितलं. सन्मान्य राणे साहेबांनी सांगितलं की मुख्यमंत्री साहेब, आरक्षण द्यायचं असेल तर त्याला कसं मिळवायचं याची मदत आम्ही तुम्हाला करतो. फक्त तुम्ही एक स्पष्ट सांगा की आरक्षण मिळवायचं की नाही. आता एक सांगा, त्या मीटिंग मध्ये सगळेच नेते मंडळी होते, म्हणून सगळ्या जणांनी एकमेव ठरवलं की राणे साहेबांना तरी मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की 2018 उजाडण्याच्या अगोदर मराठ्यांना आरक्षण कसं द्यायचंय हे आम्ही निश्चित पद्धतीने बघू, असं आपल्याला सांगितलंय. पण आता त्याच्या मागे लागणं, दबाव गट तयार करणं हे आमच्या लोकांची जबाबदारी. ही जबाबदारी आम्ही लोकांनी स्वीकारली. ही जबाबदारी आमच्यासारख्या सगळ्या लोकांनी इथे स्वीकारली. अगर त्यांनी एक काहीतरी आम्हाला शब्द दिलाय, तो शब्द पाळून घेण्याचं काम आमच्या लोकांचं आहे. बाकी लोकांना टोपे लावू शकतात, आम्हाला टोपं लावणं शक्य नाही. समजून कारण त्यांना माहिती आहे आम्हाला काय मिळवायचं नाही. जे काय स्पष्ट आहे आणि तरी पण आम्हाला सांगता नाही, तो स्पष्ट सांगितलं काय आम्हाला द्यायचं आहे. मग ठीक आहे, तुम्हाला द्यायचं आहे तर आम्ही सगळेजण तुम्हाला मदत करू आणि कसं द्यायचं तेही पाहू. म्हणून ह्या गोष्टी आपण त्या दिशेने आपण लोकांनी चाललं. शेवटी आपण सगळेजणाला काहीतरी मिळवायचं असेल तर टप्प्याटप्प्याने त्या दिशेने आपल्याला पाहायला लागेल की बाबा आपल्याला अगर मराठा आरक्षणाची पुढची तारीख कधी आहे, त्याची तयारी कशी केली पाहिजे, राज्य सरकारकडून काय मदत लागेल. शेवटी एक समजून, सन्मान्य राणे साहेबांनी जेव्हा आरक्षण दिलं तेव्हा आघाडी सरकारमध्ये राणे साहेब होते आणि म्हणून ते आरक्षण ते देऊ शकते आणि त्या पद्धतीने आरक्षण त्यांनी जाहीर केले. भविष्यामध्ये राज्य सरकारला लागणारी जी काय मदत आहे ते सन्मान्य राणे साहेब असतील की आम्ही सगळेजण एकत्र मिळून या राज्य सरकारकडून आरक्षण मिळवण्याच्या दिशेने ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी करण्याची जबाबदारी ही आमच्या लोकांची आणि त्याच्यामध्ये कोणी मागे पुढे बघणार नाही आणि काही चिंता करायची पण गरज नाही. फक्त आपण एकजुटीने कसं या दिशेने बघतो हे महत्वाचं आहे. आपण कोणाचं ऐकतो कोणाचं नाही ऐकतो हे महत्वाचं आहे. आपण शेवटी सोशल मीडियावर जे काय कधी कधी धिंगाणा घातला जातो, आश्चर्य वाटतं. एकदा आमच्या इथे विनोदजी आजकाल नवीन विषय झालाय, प्रत्येक जण आपल्या आडनावाच्या अगोदर राजे लावायला लागले. अडचण झाली हो आम्हा लोकांना. कोणाच्या समोर मुजरा करायचं, कोणाला नमस्कार ठोकायचा हात कळत नाही. आजकाल सगळेच राजे झाले आहेत ना आजकाल. आता आम्हाला 2-3 राजे महाराष्ट्र आहेत माहिती आहे. आमचे उदयनराजे आहेत, ते संभाजी राजे आहेत, अजून कोण आपले आहेत ना ते आमदार आहेत, शिवेंद्र राजे आहेत. हे आता 3 राजे आम्हाला तोंडपाठ माहिती आहे हे आहेत. आता अंडे कोण अंड्यातून निघाले हे अजून फरक आपल्याला माहिती.
कोण तो कोण पुण्याचा आहे ना, कोण तो गाडीवाला, तो काळा उबडदारगा घालतो, उबडदारगा. हा तो अर्जुन कसला राजे, कुठे त्याच्याकडे आहे का खरं हे तरी आम्हाला सांगा. नसलं तर त्याचा कार्यक्रम तरी करायला सोपा पडेल. कारण का तो एकमेव तो सोशल मीडियावर उगाच अरे लाठ्या मारा हे करा, अरे तुझं बापाचं काय जातं, तू घरी बसून बोलतोय. जी काही केसेस जातील आमच्या मुलावर जातील. तो रोज काय झोपेतून उठतो आणि ते फेसबुक लाईव्ह करून टाकतो. मला त्याच्या काय बापाचीच पेंड आहे ते फेसबुक लाईव्ह मध्ये. आश्चर्यच वाटतं. मग समाजाने पण विचार केला पाहिजे. ठीक आहे, आपण मान सन्मान देतो, महाराजांच्या जे काय वंश आहे त्या प्रत्येकाला मान सन्मान देतो, नतमस्तक होतो त्यांच्यासमोर. पण हे सगळे कोण प्रत्येक राजे लावायला लागले तर मग हे विनोद राजे, नितेश राजे, पवन राजे सगळे राजे झाले. मग अवघड तुमच्या लोकांचं होणार. सलाम ठोकायचं कोण, कंबर कोण जाणार, सगळे करत वाट लागेल. उगाच नाटकं चालले महाराष्ट्रामध्ये, उगाच किटपीट. पण ह्याही गोष्टीवर त्याला लक्षात ठेवा, नाही तर काय उगा काय कुठे चुकून कुठल्या तरी राजा नावाच्या नावाला पडली तर उगा आमच्या नावाने मेसेजेस फिरतील. पण खरंच तो राजा होता का, की नुसतं फक्त तुमच्यामध्ये आग टाकण्यासाठी, तेल ओकण्यासाठी तो अगर राजे लावत असतील आणि स्वतःचं दुकान मोठं करत असतील तर ह्याही बाबतीबद्दल आपण लोकांनी विचार केला. म्हणून आपल्याला सांगतो की या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर स्पष्ट आहेत. आपल्यासमोर कायदे तज्ञ आहेत, जे काही विनोदजी बोलले सगळे आपल्यासमोर स्पष्ट आहे. हरीश साळवे आपला केस लढतायत तेही आपल्या तरी स्पष्ट आहे. त्यांच्याकडून लढून घेण्यासाठी आमचे विनोदजी भक्कम आहे. त्याच्यामध्ये काय मागे पुढे बघण्याची चिंता नाही. आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो विनोदजी, अगर आपल्याला महाराष्ट्र भूषण द्यायचे असेल ना तर आपल्या हरीश साळवेजींना दिलं पाहिजे. कोणाला पकडायचं, वय बघायचं आणि महाराष्ट्र भूषण द्यायचं काय आवड आहे. मग महाराष्ट्र भूषणचं पत्र घेऊन आपल्या ज्येष्ठांच्या पार्क मध्ये जायला लागेल. काय काकू 95 का हे घ्या महाराष्ट्र नाही ना, किंवा 99 वर्षाची तिकडे थांब तुझं ते हे असं करायला लागेल. मग या गोष्टी बंद पडल्या पाहिजे. अरे त्याचे आहे त्याला द्या ना. चाललंय महाराष्ट्रामध्ये कळत नाही. म्हणून आपल्याला सांगतो आता हे ह्यांची तज्ञांची भाषा आणि माझी भाषा किती जमीन आसमानचा फरक आहे. हे बोलत असतील कोणाला आणलंय शेवटचं भाषण द्यायला. असो, शेवटी आज सगळ्या गोष्टी ज्या बोललो, परखड बोललो, जे काय झोमण्यासारखं बोललो, मला तुमच्या भविष्याची चिंता आहे म्हणून बोल. आपल्याला ह्याकडून काहीतरी मिळायला पाहिजे म्हणून बोल. उद्या मराठा आरक्षण हा विषय जेव्हा सुटला जाईल आणि तो सुटणार आहे त्याची तुम्ही चिंता करू नका, आम्ही काय सोडणार नाही. तो असा घट्ट पकडून ठेवलाय आणि आमच्या पकडी समोर कोणी चालणार नाही एवढं पण तुम्हाला मी सांगतो. कोण टिकणार नाही. आणि आमच्या वयानुसार तुम्ही चिंता करू नका. आमची काय 5-10 वर्षामध्ये विकेट पडणार नाही. म्हणजे हाय तीच आम्ही लावून धरू शकतो, पळू शकतो त्याच्या मागे. म्हणजे ते काय तुम्हाला चिंता नाही. आणि मी काय राजकारणामध्ये आहेत 25-30 वर्ष आणि नुसतं काय आमदारमुळे राहणार नाही. तुम्हाला माहिती आहे एकदा आपलं पण राज्य येईल आणि मग आपलं राज्य आल्यानंतर स्वराज्य कसं असतं हे पण लोकांना आपण हम तुम्हारे साथ है, योग्य वेळी साथ राहा रे बाबा, नाहीतर आमच्याच मागे फिरतात. म्हणून आपला जास्त वेळ न घेता वेळेत ह्याच्यासाठी आलो की वेळेत जायला पाहिजे म्हणून आलेलो आहे. म्हणून खरं म्हटलं तर पुढे कोकणाची फ्लाईट म्हणजे मुंबईला उतरून 8ची फ्लाईट इथून पकडायची आहे, 10-10:30 लँड व्हायचं, परत 11:30 गोवाची फ्लाईट पकडून 3 वाजता कोकणात पोहोचायचं आहे. पण आमच्या लोकांनी जेव्हा सांगितलं की बाबा साहेब असा असा कार्यक्रम ठेवतो, मग तू चिंता करू नको, पोहोचण्याचं काम मी करेन, तुम्ही कार्यक्रम लावा, मी येणार. आणि त्यामुळे इथे आलेलो आहे. पण पुढे जाता जाता एवढंच आपल्याला सांगितलं, आपण सर्वजण जे एवढ्या मोठ्या संख्येने आलात, माझ्यावर विश्वास टाकतात, आमच्या सगळ्यांवर विश्वास टाकतात. असाच विश्वास किंवा तुमचा विश्वास ही आमच्यासाठी ताकद आहे, लक्षात ठेवा. महाराजांच्या मागे मावळे मोजके असले तरी पण प्रत्येक मावळ्यांनी त्यांच्यावर विश्वास टाकला, त्यांच्या विचारांवर विश्वास टाकला. म्हणून त्यांनी एवढ्या मोठ्या बलाढ्य मुघलांच्या समोर पण आवाज उचलण्याची त्यांनी ताकद दाखवली. कारण आपल्या सगळ्या लोकांनी त्यांच्या मागे उभे राहिले, त्यांची रयत त्यांच्या मागे उभी राहिली. म्हणून महाराजांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आवाज उचलला.
म्हणून आपण सगळेजण एकत्र मिळून एक आवाजाने आणि एक ताकदीने अगर आपण एकत्र राहिलो, आपण 58 मोर्चाच्या निमित्ताने आपण एकत्र येऊ शकतो हे आपण इतिहासामध्ये दाखवून दिलंय. पण फक्त 58 मोर्चाच्या निमित्ताने एकत्र यायचं नाही, पण जेव्हा जेव्हा मराठ्यांना गरज लागेल, जेव्हा जेव्हा मराठ्यांच्या भविष्याचा प्रश्न येईल, तेव्हा तेव्हा मराठ्यांना एकत्र यायलाच लागेल असा निर्धार करून आजच्या प्रसंगी आपण जावा. आणि नेहमी माझ्या जास्ती भाषणाची मी संपवतो तसं एक जोराने, एक दिलाने, एक ताकदाने, एवढ्या जोराने तुम्ही आवाज दिला पाहिजे. सुरुवातीला तर मला लाज वाटली, स्वातीला तुम्हाला सांगायला लागलं की बाबा हवा भरा. अरे मराठ्यांना सांगायला लागतं आवाज मोठा करामध्ये आश्चर्य. म्हणजे एक ताकदीने जोरदार होऊन द्या.